वचनामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। आपला साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि गीता चिंतन। वचनामृतामध्ये आपल्याला बरेचदा एक प्रश्न विचारला गेलेला आढळतो। इथे पण आहे या अध्यायामध्ये 19व्या की ईश्वराचं दर्शन कशानं होतं। आणि ईश्वराला का बरे पाहू शकत नाही महाराज, आम्ही असे बद्ध का झाले आहोत। अर्थात हे प्रश्न आणण्याची उत्तरं आहे इथे, परंतु हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला ही फार मोठी गोष्ट आहे की आपण ईश्वराला का बरे पाहू शकत नाही। ईश्वराला पाहता येतं पण आपण पाहू शकत नाही, असा त्याच्यामध्ये अर्थ लपलेला आहे, अध्याहृत आहे की आणि आपण बद्ध झालो आहोत। आता बद्ध झालो आहोत ही जाणीव होणं की काहीतरी गोष्टी आहेत आपल्याला तरी बांधून टाकलं आहे, याची जाणीव होणं हे सुद्धा मोठी गोष्ट आहे। कारण सहजासहजी या दोन्ही गोष्टींची जाणीव होत नाही। साधारण त्या कल्पनाच नसते माणसाला की आपण बद्ध आहोत। इथे असे बद्ध का बरे झालो आहोत, आम्ही असे बद्ध का बरे झालो आहोत, असे बद्ध झालो आहोत। आता कसे झालो आहोत हा भाग पुढे येईल आहे, पण असे बद्ध झालो आहोत म्हणजे काय झालं आहे की नाही। साधारणतः आपण बद्ध आहोत हे आपल्याला काही कळत नाही आहे, शक्य नाही आहे, कारण काही कोणी आपल्याला दोरीने बांधलेलं नाही आहे। जसं पशूंना बांधतात किंवा पिंजऱ्यात ठेवतात त्याच्यावर बंधनं येतात, तसं काही कोणी आपल्याला बांधलेलं नाही आहे। अर्थात तुरुंगामध्ये सुद्धा थोडी मोकळीक असते आणि थोडी बंधन असतं, म्हणजे त्यांना कोंडलेलं असतं आणि निगराणीखाली त्यांना बाहेर येऊन काम करता येतं। पण सगळं म्हणून बघितलं तर ते तुरुंगच असतो, त्याला तुरुंगच म्हणतात। ती कैद आहे, कारागार आहे, ते जेल आहे की नाही। तर तिथे आपल्याला असं दिसतं की सगळं म्हणून बघता बंधन आहे। मग हे बंधन काय आहे की तो जो कैदी आहे त्याला जसं वाटलं तसं वागता येत नाही, जसं वाटलं तसं विचार करता येत नाही। म्हणजे विचार केल्यानंतर त्याच्या मनात जरी काही आलं तर त्याप्रमाणे त्याला ते वागता येत नाही। तुरुंगाच्या बाहेर जो व्यक्ती आहे त्याच्या मनात गोष्टी येतात आणि त्याप्रमाणे तो बरंचसं करू शकतो। म्हणजे त्यालाही बंधन असतात। समजा कोणत्या गोष्टीचा अभाव असेल तर अभावामुळे त्याला पुष्कळशा गोष्टी करता येत नाही, पण त्याच्या मनात असा विचार येऊ शकतो, ठीक आहे मला आता नाही तर पुढच्या वेळी करेल मी। आता तशी अनुकूलता नाही आहे, पण जी अनुकूलता उत्पन्न होऊ शकते, निर्माण होऊ शकते, मी आणू शकतो आणि मग मला माझ्या मनात येईल त्याप्रमाणे मी करेन। म्हणजे जरी बंधनं असली तरी ती बंधनातून बाहेर पडण्याची काहीतरी शक्यता, संभाव्यता दिसते, ते शक्य आहे ते। पण इथे जो विषय आहे की आम्ही असे बद्ध का बरे झालो आहोत, याची जाणीव आहे की बंधनं काही असे आपल्याला भासणारे नाही आहे नाही। कारण काही गोष्टी करू शकतो आपण, आज नाही तर उद्या करू शकू। आपल्या मनात जे आले आपण कितीतरी गोष्टी मनात येतात तिने करतो, त्या पार पडतो की नाही। आणि बऱ्याचशा गोष्टी आपण पार पाडू शकतो आणि काही
गोष्टी असतात त्या जमत नाही, काही बरेचसे फॅक्टर्स असतात, कारणं असतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण करू शकणार नाही. पण इथे आहे आम्ही असे बद्ध का बरे झालो आहोत, हे बंधन वेगळं आहे नाही. कारण पदोपदी आपल्याला बंधनाची जाणीव होते, पण हे बंधन वेगळं आहे. कारण याचा दुसरा प्रश्न आहे, ईश्वराला का बरे पाहू शकत नाही? काहीतरी कारण आहे, बंधन आहे, आणि ईश्वर दर्शनाच्या मध्ये येता येते नाही. बाकीचे बंधनं ईश्वर दर्शनाच्या मध्ये डायरेक्टली येत नाहीत नाही. म्हणजे इथे आणखी एक प्रश्न आहे की ईश्वराचं दर्शन होणं हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मुख्य हे आपल्यासमोर ठेवलेलं काम आहे नाही. आपल्यासमोर बरीचशी आव्हानं असतात, कामं असतात, ती पार पाडायची असतात नाही. जे वर्षभर आपल्या मागे काही ना काहीतरी, आता तर उत्सव सणाचाच हे आहे, मौसम आहे. कितीतरी गोष्टी आपण घेतो अंगावर पुन्हा पार पडतो. आणि आता गणपती विसर्जन पण आहे 17 तारखेला. अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण नेहमी पार पडत असतो नाही. पण ते मुख्य नव्हे नाही, ते मुख्य नव्हे, ते परम नव्हे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ नाही. म्हणजे तो पुरुषार्थ आहे, पण परमपुरुषार्थ नाही आहे. मी तुम्हाला या भूमीवर, पृथ्वीवर आपण आलो आहोत, काहीतरी करायला आलो आहोत, काहीतरी करून पार पाडायला आलो आहोत. त्या योजनेप्रमाणे आपण पुष्कळशा गोष्टी पार पाडतो. परंतु याची जाणीव असायला हवी की सगळ्यात मुख्य, सर्वश्रेष्ठ असं जे आपल्यापुढे पार पाडायची गोष्ट आहे ती काय आहे, ते वचनामृत वाचून आणि गीता वाचून आपल्याला कळते. ब्रह्मनिर्वाण मृच्छती किंवा शांती मृच्छती लभते आणि पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. असंख्य प्रकारे गीतेमध्ये आपल्याला संख्या म्हणजे मोजता येईल आहे, पण खूप प्रकारे ईश्वर दर्शनाविषयी म्हणजे निर्गुण निराकार सगुण साकार आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे माणसाचं इव्हॉल्वमेंट होतो, त्याचं विकास होतो. आणि विकास होतो, तितका विकास होतो. भौतिक विकास तर आपल्याला माहिती आहे, त्याची पुरेशी कल्पना आपल्याला आहे. पण ही आध्यात्मिक विकासाची कल्पना जी आहे, ती विकासाची कल्पना आपल्याला फक्त यातूनच स्पष्ट होऊ शकते. नाहीतर आपल्याला ती स्पष्ट होणार नाही. कारण आपल्या काही कल्पना असतात, त्या चुकीच्या नसतात, पण पूर्णपणे पुरेशा नसतात. आध्यात्मिकतेविषयी आपल्याला आपल्या आपण ज्याला धार्मिक वृत्ती म्हणतो त्याविषयी आपल्या कल्पना बऱ्याचशा आहेत, त्या नेहमी तपासून घेतल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातून आपल्याला समोर गेलं पाहिजे, कुठेही थांबलं नाही पाहिजे. जेवढे काही धार्मिक वृत्ती माणसामध्ये असतात, सात्विक वृत्ती असतात की नाही, त्या वृत्ती आपल्याला समोर नेण्यासाठी असतात. सात्विक वृत्ती आहे याचा अर्थ आहे की आपण तमोगुणातून वर गेलो आहोत, रजोगुणातून थोडं वर गेलो आहोत आणि सात्विकता आपल्याकडे आलेली आहे. हा त्रिगुणांचा विषय आहे. 3 गुण आहेत, राजसिक, तामसिक, सात्विक की नाही. तर राजसिक वृत्तींच्या आधारे आपण तमोगुणावर विजय मिळवायला पाहिजे. कालच एक मुलगा आला होता, बसला होता, मला खूप आळस येतो. आता आळस हा आपल्याला नाही की नाही 5वीला पुजला आहे म्हणतो आपण की नाही, म्हणजे जन्मापासूनच आहे. हा आळस असतो, त्याला तमोगुण म्हणतात. असं कोणीच नाही आहे की ज्याला कधी ना कधी आळस त्याला धरणार नाही. किती ॲक्टिव्ह माणूस असला तरी कधी कधी तो त्याला आळस धरतो. ते कर्मयोग त्याचा खूप सुंदर विवेचन स्वामीजींनी केलं आहे की असं नाही की आळसाने धरलं म्हणजे काहीतरी अघटित घडलं असं नाही आहे. ते गुण आहेत. न पृथिव्याम तदस्ती गीतेचा मला वाटतं 18-40 श्लोक आहे तो. न दिवी देवेषु वा पुन्हा, या पृथ्वीवर जिथे आपण राहतो आणि दिवी देवेषु देव लोकामध्ये, जरा स्वर्ग म्हणूया, आणि मधला जो दिवी अंतराळ आहे
असे अनेक लोक आहेत, अनेक स्थानं आहेत. हे स्थानं झाले ना, लोक म्हणतात स्थान आहे. पृथिव्याम दिवी देवेशु वा पुन्हा आणखी काय असेल तर. न तद अस्ति, तद म्हणजे पदार्थ, वस्तू किंवा अशी काही बाब किंवा विषय. न तद अस्ति, काय अशी कोणतीही गोष्ट नाही आहे, असा कोणताही विषय नाही, असा कोणताही पदार्थ नाही आहे की जो त्रिगुणातून मुक्त असेल. ह्या त्रिगुणांच्या आपण काय म्हणूया, तडाख्यातून म्हणा किंवा त्याच्या पकडीतून मुक्त असेल असं जगामध्ये काहीही नाही आहे. गीता फार महत्त्वाची आहे की नाही. आता गीता जगभर अध्ययन होत आहे, फक्त गीता काही आपल्या भारताचा ग्रंथ नाही आहे, वैश्विक ग्रंथ आहे की नाही. कारण गीता सरळ तुम्हाला सांगते की मनावर संयम करा की नाही. तुम्ही जितका संयम करू शकाल, जितकी एकाग्रता मिळवू शकाल, तितके तुम्ही ते यश आहे, इट्स अ सक्सेस. जितके तुम्ही चिंतनशील व्हाल नाही ते यश आहे. आता हे कोणता ग्रंथ सांगतो? हे फक्त गीता किंवा भारतीय अध्यात्म सांगतो तुम्हाला की नाही. आणि तुमच्या आतमध्ये हे जे म्हटलं आहे, आपण का बरे पाहू शकत नाही? कारण अंधार आहे, अंधारामध्ये काही आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला काय पाहिजे? आपल्याला प्रकाश पाहिजे. रात्री दिसत नाही. सूर्य उदयाला आल्यानंतर मग आपल्याला सगळं दिसायला लागतं की नाही. म्हणून तिथे रात्री आणि दिवस, निशा म्हणजे रात्री आणि दिवस, जिथे रात्र नाही त्याला आपण दिवस म्हणतो. अंधाराचा अभाव. आता आपल्याला रात्री अंधाराची काही आठवण येत नाही. होता अंधार होता, पण आता आपल्याला काही अंधाराची आठवण येत नाही. आता चक्क दिवस आहे, संध्याकाळपर्यंत तरी दिवस आहे. इतका फरक आहे यश आणि अपयशामध्ये. जसं रात्र आणि दिवसामध्ये फरक असतो, तसा फरक यश आणि अपयशामध्ये आहे. दर इज नथिंग लाईक सक्सेस म्हणतात. यशासारखं दुसरं काहीही नाही. पण यश काय आहे? तुमच्या आमच्यासारखे लोक कशाला यश म्हणतील, पण ते यश नाही असं नाही आहे. ते यश आहे, पण तिथे थांबायला नको. आपण कितीतरी प्रकारे यशस्वी होतो आणि ते आपल्याला त्याचं मूल्य कमी करायचं नाही आहे, ते नाकारायचं नाही आहे यश. पण ते एकतर म्हणूया पुरेसं नाही आहे, खरं नाही आहे, अंतिम नाही आहे, शेवटचं यश नाही आहे. किती म्हणून आता थांबायचं. वचनामध्ये येतं कुठे थांबायचं? तिष्ठ. तिष्ठ म्हणजे थांबा. जोपर्यंत शांती नाही तोपर्यंत थांबणं नाही. उपनिषद सांगतात जोपर्यंत भीती जात नाही तोपर्यंत थांबणं नाही. जनका, तुला आता अभयपद प्राप्त झालेलं आहे. 16वा अध्याय, त्याचं पहिलं शब्द आहे भगवंताचंच ते आहे. श्री भगवानुवाच, भगवान म्हणतात अभयम. तिथे दैवी संपत्तीचं बरंच वर्णन आहे आणि नंतर मग विस्ताराने आसुरी संपत्तीचं वर्णन केलं आहे. पण दैवी संपत्तीमध्ये पहिला शब्द आहे अभयम, भयमुक्ती. असं कोणतं यश आहे बरं जगामध्ये की जे आपल्याला भयमुक्त करेल, शांती प्रदान करेल? बघा, असलं तर शोधून बघायला काय हरकत नाही की नाही, संशोधन करायला काय हरकत आहे. इतक्या गोष्टींचं होतं. आणखी एक गोष्टी आपण त्याच्यात जोडू. असं आहे का की जे आपल्याला खरोखर शांत करेल खऱ्या अर्थाने? बरं, प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. ते म्हणतात असं बिसं नाही, प्रशांत नाही. आपल्या जीवनात कधी शांती नसते की नाही, कोणाच्याच जीवनात नसते, जीवनाच्या कोणत्याच टप्प्यावर नसते. ब्रह्मभूतम अकल्मषम,
अकल्मषम ब्रह्मभूत झालं तरच ते प्रशांत मनसम, तुमचं मन प्रशांत होईल. आहे शांत नाही आहे, प्रकर्षेनं शांत आहे, प्रशांती आहे. आणि मग सुख म्हणजे त्यालाही पुन्हा विशेषण उत्तमम सुखम म्हटलं आहे. आपण इथे थोडंसं बघायला पाहिजे, आपण जे सुख अनुभवतो उत्तम म्हणता येईल का त्याला? आणि सुख हे टिकणार असतं काय? काही टिकणार नसतं. त्याची कालमर्यादा किती असते? कधी थोडी असते, कधी जास्ती असते, पण ती कालमर्यादा त्याला असते. कालमर्यादेतून ते मुक्त नसतं. किती आनंद असो त्याला कालाची मर्यादा असते, त्याला मात्रेची मर्यादा असते. तसं दुःख पण आहे, सगळंच तसं आहे. म्हणून त्याला तान तितिक्षस्व भारत म्हटलं आहे गीतेमध्ये. अर्जुन ते सहन कर. तान म्हणजे सगळं सुख दुःख सहन कर. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह. हे सगळे सुख आणि दुःख दाह म्हणजे देणारे आहेत. जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकतर सुख देतील किंवा दुःख देतील. उदाहरण म्हणजे शीत आणि उष्ण. कधी शीत तुम्हाला दुःख देईल आहे, कधी शीत तुम्हाला सुख देईल आहे. जे शीत तुम्हाला दुःख देते तेच शीत तुम्हाला आनंद पण देते. ते तुम्हाला माहिती आहे, उन्हाळा पाऊस हिवाळा वगैरे. आगमा पायन नृत्य याचं काही याच्यावर तुमचं जीवनाची इमारत भरू नका. डोंट डिपेंड ऑन देम. आगमा पायन अनित्याह. ज्या गोष्टी ना काही आधार नाही आहे त्या गोष्टीवर तुमचं सगळं अंतिम तुमचं जे ध्येय आहे तिथे तुम्ही जाऊ नका. तेवढं करू नका. छोटं मोठं ठीक आहे. मग इथे सांगतात की आम्ही पाहू का शकत नाही. म्हणजे हा प्रश्न मनामध्ये निर्माण झालेला आहे. आम्ही असे का बरे बद्ध आहोत हा प्रश्न मनामध्ये निर्माण झालेला आहे. ईश्वराचं दर्शन कशानं होतं हा प्रश्न मनामध्ये निर्माण झालेला आहे. असे प्रश्न निर्माण केव्हा शकतात की नाही? ते जसं मग म्हटलं मी की रात्री आणि दिवसातला फरक कळला तर होऊ शकतात की नाही तर नाही होणार. आपल्याला दोनमधला फरक कळला पाहिजे. स्वभाव यो विरुद्ध स्वभाव यो. या दोघांचे स्वभाव विरुद्ध आहेत. अंधाराचा स्वभाव वेगळा आहे आणि प्रकाशाचा स्वभाव वेगळा आहे. नुसता वेगळा नाही आहे, विरुद्ध आहे. नाही, दोन ध्रुव आहे, दोन टोक आहे, आता ते शब्द आहेत नाही. पण जिथं विरुद्ध म्हणजे किती विरुद्ध आहे. जिथे अंधार आहे तिथे उजेड नाही आहे आणि जिथे उजेड आहे तिथे अंधार नाही आहे. इतका विरुद्ध आहे. दोघे एके वर्षी आपण म्हणतो ना वेळी भोपळ्याचं सख्य आहे त्यांचं, अगदी विरुद्ध आहे. म्हणून इथे आपल्याला जे प्रसंग येतो आहे त्याचा संदर्भ हा आहे की तुम्हाला रात्री आणि दिवसातला फरक कळला पाहिजे. तो तर आम्हाला कळतो, पण हे उदाहरण आहे. रात्री गीतेमध्ये उदाहरण दिलं आहे ते असं आहे. सगळ्यांसाठी रात्र असू शकते ती, पण त्याचा तुमच्यासाठी पण रात्र कशाला असायला हवी. तो दृष्टांत आहे, उदाहरण आहे. मग असे असू शकते की सगळ्यांसाठी जो दिवस आहे माझ्यासाठी रात्र आहे ती. हे कसं शक्य आहे की काहींसाठी रात्र असते आणि काहींसाठी रात्र दिवस असते. कशासाठी आहे असं शक्य आहे नाही. शक्य आहे ते, कारण ते उदाहरण आहे. उदाहरणं कधी परिपूर्ण नसतं की नाही. ते काहीतरी एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मनावर ठसावा म्हणून ते सांगितले असतात. गीतेमध्ये बरेच आहे, शास्त्रामध्ये त्याला उदाहरण बरेच दिलं तर. ज्ञानेश्वरीमध्ये तर त्याची रेलचेल आहे की नाही. आणखी सोपी करून सांगितलं जातो. आणखी सोपी करून सांगितलं जातो. आता तरी किती सोपी करणार नाही, प्रयत्नात असतो. कारण हा सूक्ष्म विषय तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे, तुम्हाला त्याची धारणा झाली पाहिजे नाही. इथे म्हणतात की धारणा होत नसते.
तुम्हाला भक्तीने धारणा होते. इथे कुठेतरी याच अध्यायामध्ये कुठेतरी आहे ते. तर ती धारणा होत नाही. म्हणून अंधार सगळ्यांसाठी जरी असला तरी तुमच्यासाठी तो उजेड असू शकतो. सर्व भूतांना म्हटलंय बघा ते. सर्व भूतान म्हणजे सगळी जीवसृष्टी, सगळी श्वास घेणारी जीवसृष्टी, त्यांना जो अंधार आहे तो तुमच्यासाठी उजेड असू शकतो. याचा अर्थ असा की हा जे प्रश्न मनात उद्भवले आहेत हे सगळ्यांच्या मनात उद्भवणार नाही आहे. कारण तेवढी थोडा विकास झालेलाच नाही आहे. म्हणजे अशी गोष्ट आहे जी आपण गेल्या वेळी बघितलं, ते वीरभद्र आणि हे दोन उदाहरणं बघितले की नाही. असून सुद्धा गोविंदजी जे पुजारी जयपूरच्या आणि संन्यासिनी 1200 संन्यासीवरती आपण गेल्या वेळी दोन्ही उदाहरणं बघितली, दोन्ही गोष्टी बघितल्या. अर्थात तुम्ही अंधार आणि उजेडाचा जो आहे की अंधार नेहमी अंधारच असतो. गीताही म्हणते ना असतो विद्यते भावा ना अभाव विद्ये. सत नेहमी सतच असतं, ते कधीच असत होत नाही. सत म्हणजे अस्तित्ववान. ज्या गोष्टी असतात त्या नेहमीच असतात. त्या कधी असतात ना कधी नसतात असं नाही, नेहमीच असतात. आणि ज्या नसतात त्या कधीच नसतात, नेहमीच नसतात. ते कधीच असतात असं होत नाही. अगदी स्पष्ट आहे. म्हणून अंधार नेहमीच अंधार असतो, कधीच उजेड होत नाही. त्याला आपण उजेड म्हणू शकत नाही. सूर्य दिसत नाही म्हणजे दिसत नाही, सूर्य दिसतो म्हणजे दिसतो. आता ते ढगाळ लपलेला असतो तरी सूर्य आहे नाही. ढगं आली आहे, थोड्या वेळ चालले जातील. म्हणून सर्वभूतानां या निशा, सगळ्यांसाठी जरी ती रात्र असू शकते पण तिथे तुम्ही जागे असू शकता. जागृती म्हटलं आहे नाही. कुठे संयमी तस्याम जागृती संयमी. म्हणजे एवढे मोठे याला म्हणतात यश. ते किती कठीण आहे आपल्याला माहिती आहे. यस्याम जागृती भूते, असं येऊ शकतं की जिथे सगळे लोक जागे आहेत. सा निशा पश्यतो म्हणे, तिथे तुम्ही रात्र बघता. पश्यतो म्हणजे पश्य हा धातू आहे, पश्यती की नाही. म्हणजे तुम्हाला तिथे दिवस दिसेल. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. या यस्याम जागृती भूतानी, जिथे सगळ्यांना वाटतं अरे सगळं स्पष्ट दिसतंय की. सा निशा पश्यतो म्हणजे डोळे बंद करून बसेल तिथे की नाही. लोक ध्यान करतात म्हणजे काय करतात नाही. ध्यान केल्यानंतर अंधार असतो आपल्याला आतमध्ये की नाही. बाहेर अंधार नाही ना, बाहेर तर उजेड आहे, पण डोळे बंद केले तुम्हाला अंधार होईल आहे. मुने हे मनुष्य काही चिंतन करतो त्या डोळे त्याचे आपोआप बंद होतात. ध्यान करतो तेव्हा बंद होतात. श्वास कमी चालतो. तुम्हाला कोणी सांगितलं चिंतन करायला? तुम्हाला कोणी सांगितलं ध्यान करायला? कालच ध्यान केलं झोप येते म्हटलं. ये ना सगळ्यांच येते ती आहे की नाही. कारण काय, आपण थकलेले असतो. मग शरीर म्हणते की आता चांगलं आहे, बसले सांगता आता झोपा की नाही. डोलची लागू शकते, शक्य आहे ते. म्हटलं काही दिवसानंतर होणार नाही. सुरुवातीला तो आळस येतो, डुलकी लागते, झोपते. तो एक प्रवासातला टप्पा आहे नाही. त्याला काही जास्ती महत्त्व द्यायचं नसतं. हळूहळू ते सगळं निघून जातं. त्याला अंतराय म्हणतात योगशास्त्रामध्ये. पण इथे रात्र आणि दिवस म्हणून हे जे प्रश्न इथे येतात, बरेच प्रश्न येतात आहे. आणि प्रश्न फार महत्त्वाचे आहे. याचा अर्थ प्रश्न विचारणारा त्याला का हा प्रश्न असे आले, कारण त्याला सत्संग म्हणतात. श्रीरामकृष्णांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या मनामध्ये प्रश्न एरवी नसते आले. सा निशा पश्यतो म्हणे हे की नाही, एरवी नसते आले. तो सगळं सोडून त्याचा सगळा जो व्यवहार आहे जगातला अतिमहत्त्वाचा, त्याला त्यांनी पाठ फिरवली आहे काही वेळापुरती का होईना. आणि तो इथे सन्मुख झालेला आहे. आणि मग हे गोष्टी संभवतात, हे जे प्रश्न संभवतात. नाही तर साधारणतः शक्यच नाही आहे ते, अशक्य आहे. गीताही म्हणते, उपनिषदही म्हणतात. कठोपनिषद बघा किंवा गीता म्हणा, आश्चर्यवत पश्यती
जो ऐकतो तोही आश्चर्यासारखाच आहे, त्याला काहीतरी तुम्ही द्या एखादं पदक वगैरे, त्याचाही सन्मान करा. कारण ऐकणारीच नाही, आपण सन्मान कुणाचा करतो? काहीतरी विशेष त्याच्यामध्ये असेल तर सन्मान करतो की नाही. मग याच्यामध्ये काहीतरी विशेष ऐकू शकतो की नाही. हा व्यवहाराला थोडंसं बाजूला ठेवू शकतो काही वेळापुरता का होईना. म्हणजे हा काय, हा विशेष माणूस आहे. म्हणून तिथे पश्यतो म्हटलं आहे, मुने हे, हा मुनी जो आहे हा विशेष आहे. संयमी जो आहे विशेष आहे. आणि ते आपल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये शिकवलेलं आहे. फार महत्त्वाचं. आपण त्याचं महत्त्व कमी करतो. आधुनिक जे विज्ञान आहे, जडविज्ञान आहे, सोशल सायन्सेस आहेत, जसं मी गेल्या वेळी म्हटलं होतं की ते काही जे चिंतक निघाले, विशेष करून युरोपात निघाले, डार्विन वगैरे आहे, कार्ल मार्क्स आहे, फ्राईड आहे, हे सगळे निघाले. यांनी माणसाला जड करून टाकलं, माणसाची बुद्धी जड करून टाकली. संयमाची काय गरज आहे, चिंतनाची काय गरज आहे, म्हणजे ईश्वर चिंतनाची काय गरज आहे. असे काहीतरी माणसं तसे विचार करायला लागले. एकच तर जीवन आहे. एक मुलगा आला, कालचीच परवाचीच गोष्ट आहे, कालचीच आहे. एकच जीवन आहे. तुला कोणी सांगितलं एकच जीवन आहे म्हणून? कुठे वाचलं? तुला कोणी सांगितलं? एक ही तो लाईफ आहे की नाही. मग काही करून टाका की जीवनामध्ये, कसाही उपयोग करा त्याचा. कसंही म्हणजे करा, तुम्हाला जे विनाशाकडे नेईल तशाच प्रकारे तुम्ही उपयोग करता की नाही. हे असं सांगत नाही तुम्हाला, हे शास्त्र सांगणार नाही की नाही. एक लाईफ आहे याचा अर्थ असा आहे की ती मूल्यवान आहे अर्थाने. असं जर म्हटलं, हे म्हणतात एक लाईफचा अर्थ काय आहे? तुमचं काम करण्याचं पुन्हा आहे. जन्मनी जन्मनी आहे लिहिले गीतेमध्ये, माम प्राप्य कोणते ततो यान्त्य धमाम गतिम. असे काही लोकांना जन्मजन्म त्यांना काहीच मिळत नाही आहे, अधमाम गतिम मिळते त्याला. 16वा अध्याय गीतेचा. म्हणजे जन्मजन्म आहे, अनेक जन्म संसिद्धो. गीतेमध्ये किती उल्लेख आहे. अनेक जन्मांमध्ये प्रयत्न करता करता तो नंतर मुक्त होतो. बहुनी मे जन्मानी व्यतीतानी तवच अर्जुना, माझे पण अनेक जन्म झाले आहे, तुझे पण झालेले आहेत. म्हणजे किती स्पष्ट आहे बघा. नाही फक्त माझेच झाले आणि तुझे नाही आहे, किंवा तुझेच झाले आणि माझे नाही असं नाही आहे. तुझे अनेक जन्म झाले आहे, माझे अनेक जन्म झाले आहे. किती स्पष्ट आहे. मग कसं म्हणतं एकच जन्म आहे? कुठे आधार आहे तुम्हाला? कारण इकडे पाठ फिरवली आपण, शास्त्राकडे पाठ फिरवली, आणि जे शास्त्र नाही तिकडे तोंड केलेलं आहे. अंधार आणि उजेड. कोणी सांगितलं हे? कुठे आहे की नाही. ते सोशल मीडियामध्ये, सोशल मीडिया लोकांना काय समजतं आहे की नाही. त्यांनी कुठून आणलं आहे ते सगळं? कोणत्याही गोष्टीचा ती निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, प्रभाव वाढला की तो तुमच्यावर. स्वामीजी फार छान म्हणतात की असं कोणतंच मूर्खासारखं मत नाही ज्याला पाठिंबा द्यायला अनुयायी मिळणार नाही किंवा सपोर्टर्स मिळणार नाही आहे की नाही. असतात ते. किती मूर्खपणासारखं मत असो, किती मूर्खासारखं वागणं असो, किती मूर्खासारखा परमसिद्धांत असो, तिथे तुम्हाला चिंतनशील लोक मिळतील त्याला पाठिंबा द्यायला. म्हणजे हेच बरोबर आहे, ते अपयश आहे. कारण त्याचा शेवट फार भयंकर आहे की नाही. ते आपल्याला कळतच नाही की चुकीचं आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की आपण बदमाश मीचा त्याग करायला सांगितले. दास मीमध्ये तर दोष नाही ना काही. एक बदमाश मी नावाचा असतो. इथे बदमाश शब्दावला म्हणून वापरतो इथे. आता बदमाश म्हणजे बदमाश आहे की नाही. तो कसा आहे? त्याची विचार निगेटिव्ह नाही आहे, त्याचा आचार पण निगेटिव्ह आहे की नाही. का त्याचा विचार निगेटिव्ह आहेत, चुकीचे आहेत, म्हणून त्याचा आचार पण तसाच आहे. काही चुकीचं असू शकतो, काही बरोबर असू शकतो. सगळं जर बरोबर असेल तर आपण तर मुक्तच होऊन जाऊ, आपण तर जीवनमुक्त होऊन जाऊ आहे की नाही. शक्य आहे की हा प्रवास आहे, फार मोठा प्रवास आहे. त्याच्यामध्ये काही चुका होतात, त्या स्वीकारल्या गेलेल्या आहेत. मी इतकंच काय की
अपि चेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तम, ते पण स्वीकारलेलं आहे गीतेमध्ये की नाही. तू जरी पापी असला, पाप्यातला पापी असला आणि पापकृत्तम म्हणजे सुपरलेटिव्ह, तू सर्वोत्तम जरी सर्व शीर्षस्थानी असला पाप्यांमध्ये की नाही, तरी काही प्रॉब्लेम नाही, हे पण स्वीकारलं आहे. हे वेदांत आहे की नाही, बाकी कुठं नाही आहे, वेदांतामध्ये आहे. कारण नो वरी की नाही, तुम्ही घाबरून जाऊ नका, कशाने घाबरू नका की नाही. कारण शेवटी काय आहे, तुमच्या मागे देव उभा आहे, बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, वर आहे, खाली आहे, इकडे आहे, तिकडे, आत आहे, बाहेर आहे, कुठे नाही येतो. सो काही घाबरायचं कारण नाही. नाही किती मोठा अंधकार असला, थोडा वेळ थांबा, सूर्यवरती येईल आहे, सगळ्या जगातला अंधार कमी होईल आहे, संपून जाईल आहे. नाही तर लाईट लावा, बटन लावा, दिवा लावा, पणती लावा, तुमच्यापुरता तरी थोडाफार तरी उजेड पडेल की नाही. असे पुष्कळसे पर्याय आहेत नाही. त्यामुळे असं काही नाही. पण हे माहीत नसून बदमाशमी म्हणजे काय आहे त्याला काहीच माहीत नाही आहे. इथे बदमाशमी आणि दासमी म्हटलं, त्यामुळे दासमीमध्ये तर दोष नाही ना काही की नाही. दास म्हणजे कोणाचा दास, आणि बदमाशमी म्हणजे बदमाशमी म्हणजे काय की नाही. एक म्हणजे दासमी म्हणजे मी देवाचा दास आहे, म्हणजे माझा मालक देव आहे, माझा जवळचा देव आहे. गीतेमध्ये त्याला सुरुत म्हटलं आहे, सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति, 5वा अध्याय की नाही. मी सुरुत तुमचाच नाही आहे, तर सगळ्या जगाचा आहे. सर्वभूतानां, सगळ्या जगाचा मी सुरुत आहे. म्हणजे जगावर प्रेम करणार आहे मी, जगाच्या अडचणी सोडवणार आहे आणि जगाला कुठेही कोणालाही काही त्रास होऊ नये याची काळजी घेणार आहे. आणि मला त्यात काय मिळेल याचा विचार न करणार आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र नसतात, ते फक्त देवातच शक्य आहे. तुमच्या पुढे किती अडचणी असो, किती अडचणीचे डोंगर असो, त्याचं तुमच्याकडे लक्ष आहे, त्याचं तुमच्यापासून लक्ष कधीच तिकडे तरी जात नाही. स्वामींनी कर्मवाचनाला म्हटलं, चिमणी जरी मरून पडली, खाली पडली, तर त्याचं देवाचं लक्ष तिकडे आहे की नाही. प्रत्येक प्राणीमात्राची तो सतत काळजी घेत असतो, जशी आई मुलाची काळजी घेते, लहान मुलाची, अगदी छोट्याशी. सतत लक्ष असतं तिचं, पडणार तर नाही, उठणार तर नाही, त्याला काय मनात एकच विचार असतो. तसं देवाच्या मनात एकच विचार आहे की नाही. जीवाविषयी सर्वभूतानां माम ज्ञात्वा एवं ज्ञात्वा, ज्याला असं कळतं अरे आपलं काळजी घेणार कोणीतरी आहे की नाही, तो आईवडिलांपेक्षा तरी शेकडो पटीने जवळचा आहे की नाही. शंकराचार्य म्हणतात, श्रुतीला आई म्हटलं आहे की नाही. श्रुती जननी आहे की नाही. शेकडो श्रुती, आयापेक्षा ती श्रुती जननी फार श्रेष्ठ आहे. उपनिषद, प्रश्नोपनिषदामध्ये आपण बघतो ते की त्वमी न पिता, तू आमचा पिता आहेस की नाही. पिता का, पिता खूप काळजी घेतो पोरांची, पण तो आमचा पिता आहेस. आमचा म्हणजे न म्हणजे सर्वांचाच पिता आहे. अस्माकं न, आमच्या सगळ्यांचाच पिता आहे तो की नाही. कारण आम्हाला आमची काळजी म्हणजे की ह्या लोकांची नाही, सगळ्या परलोकाची पण काळजी घेतो. असं जर तुम्ही देवाला जाणलं तर त्याला म्हणतात दासमी. ज्ञात्वा माम ज्ञात्वा, अशा प्रकारे जर तुम्हाला जाणलं तर शांती मृच्छती. शांती म्हणजे मुक्ती, बंधनापासून मुक्ती. एखादा कोणी बंधनात सापडला, पशु पक्षी, उंदीर पिंजरा सापडला आणि तो मुक्त झाला, त्याला किती आनंद होईल कल्पना करा. त्याला माहिती आहे आता पण पिंजरा, तो पिंजरा जो होतो पण तोपर्यंत भीती आणि अशांती होती की नाही. सगळं तिथं खायला आहे, बिस्किट आहे, सगळं काही आहे, चांगलं भजा आहे, खमंग भजा आहे, पण ते तिथे काही ते खाण्यासारखं काही नाही. ती भीती आहे आणि शांती नाही आहे. तुझ्या बाहेर पडेल ना, त्याला काय आनंद होईल आहे. मग प्रशांत मन संयम, मन जर प्रशांत, सुखम उत्तमम, मग तुम्हाला उत्तम सुख मिळेल. त्या सुखाची प्रत जी आहे, दर्जा आहे, हा फार कल्पनातीत राहिला आहे, त्याची तुम्ही तुलना करू शकत नाही. गीतेमध्ये हे एक्सप्रेशन्स खूपदा येतात, इथेही खूपदा येतात. आणि श्रीरामकृष्ण जीवनात तुम्ही बघितलं तर तुम्हाला
अगदी स्पष्ट दिसेल ते की नाही. ते आनंदमय पुरुष होते की नाही. रोमारोमात त्यांचा आनंद होता की नाही. ते आपण वाचलं ना, ते म्हणतात एक जण बसले आहे सगळे, तो माझ्या मनात कामच येत नाही, कामच स्वामी ठाकूर म्हणतात बघ बघ माझ्या अंगावर कसे रोमांच आलेत, माझा हात लाव. म्हणजे अशी कामभावना नसते मनामध्ये, असं विषय असतो, असं मन असू शकतं. हे नुसतं त्यांनी ऐकलं त्यांच्या अंगावर रोमांच उभं राहिले की नाही. याचा अर्थ काय, तसं असतं की नाही. ह्या नुसत्या कल्पना नाही आहे की नाही, हे असं असतं नाही. असं असतं हे सगळं अनुभवातलं आहे. गीता म्हणजे काय आहे, वचनामृत म्हणजे काय आहे, ते आपल्याला इतकं प्रभावित का करतं नाही. आपण त्यावेळी सगळं विसरून का जातो नाही. कारण जे आहे ते सगळं अनुभवातलं आहे, अनुभूती आहे ती. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. हे ज्ञान आणि विज्ञान दोन्हींनी तृप्त झालेले माणसं आहेत. यांना माणसं म्हणा की काही म्हणा, प्रत्यक्ष ब्रह्म आहे ते की नाही. तिथं ज्ञानही आहे आणि विज्ञानही आहे. ज्ञान म्हणजे परोक्ष, विज्ञान म्हणजे अपरोक्ष. डायरेक्ट नॉलेज, इनडायरेक्ट नॉलेज, ऐकलेलं आणि अनुभवलेलं. ऐकलेलं त्याला आपल्याला म्हणतो ज्ञान म्हणतो, अनुभवलेलं त्याला आपण विज्ञान म्हणतो. विज्ञान म्हणजे जडविज्ञान नाही, विज्ञान म्हणजे अनुभूती, विशेष ज्ञान. कोणी दूध बघितलं आहे त्याला माहिती आहे दूध कसं असतं. कोणी दूध प्यायलेलं आहे, दुधाची चव कशी असते त्याला कळलेली आहे, आणि दूध पिऊन त्यांनी पचवलं आहे की नाही. दुधाचं सामर्थ्य काय असतं त्याला कळलेलं आहे. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी. पण बदमाशमी म्हणजे हा मानायलाच तयार नाही सगळे. त्याला बदमाश म्हणून, हा फार बदमाश माणूस आहे की नाही. तो कशालाच आता लहान मुलाला म्हणतात ना, मौजेनी किंवा गमतीनी किंवा कौतुकानी, हा फार बदमाश आहे म्हणतात आहे की नाही. म्हणजे तो आपल्याच जगात असतो, तुमचं काही तुमच्या लक्ष नसतं त्याचं नाही. तसं बदमाशमी म्हणजे काय, तो अरे इतकं सगळं आहे, तो अरे माझ्यासाठी नाही, सगळे सगळे फालतू लोकांसाठी, पोराबाळांसाठी आहे, किंवा ज्यांना काही कामधाम काही नाही आहे त्यांच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे. त्याला बदमाशमी म्हटलं की नाही. दासमी म्हणजे काय, त्याला समजलं आहे की अरे हे इथं सगळं तुमचं इथंच काय झालं पाहिजे, फोकस झालं पाहिजे की नाही. सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही तरी त्याचा फोकस मात्र इथे द्यायलाच पाहिजे ते की नाही. जसं फोकस असतो, प्रकाश सगळीकडे जातो त्याचा, पण एका पॉईंटला मात्र तो अधिक जातो, सर्वात जास्ती जातो. जसं लेन्सेस असतात ना, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स आहे की नाही. कॉन्व्हेक्स लेन्स ती आहे आणि एका विशिष्ट बिंदूवर सगळ्यात जास्ती त्याचं तेज असतं की नाही. तसंच आपले विखुरलेल्या वृत्ती ज्या आहेत, सगळीकडे विखुरलेल्या आहेत की नाही, त्या आपल्या याच्यात नाही आहे, कंट्रोलमध्ये नाही आहे की नाही. आणि त्याची कल्पना आपल्याला आहे की नाही. ते आपल्या नियंत्रणाखाली नाही आहे की नाही, एवढं नाही आहे. पण दासमीमध्ये काय आहे, त्याची कल्पना आपल्याला आहे. ती कल्पना येता येता आता याच्यात इथे म्हटलेलं आहे की कुणी कुणी, इथे समाधीचं वर्णन आहे. होय, विचार मार्गाने देखील तुम्ही शिकतो, त्याला ज्ञानयोग म्हणतात. पण विचार मार्ग म्हणजे शिळोप्याच्या गप्पा नव्हेत. आणि भक्तीविषयी म्हटलं आहे, पण म्हणून कसल्याही सवंग भक्तीने ईश्वराचा लाभ होतो असं मात्र नाही. दोन्ही आहेत. ज्ञानयोग आहे, भक्तियोग पण आहे, त्याची पण गरज आहे, पण त्याला नीट समजून घ्या. भक्तियोग पण त्याला पण समजून घ्या. सवंग भक्ती वगैरे नाही. तर म्हटलं आहे, शब्दच वापरला, सवंग भक्तीने ईश्वराचा लाभ होत नाही. सवंग म्हणजे काय, सवंग म्हणजे अतिस्वस्त, चीप. पैशाला पासरीवर, त्या भक्तीने नाही होणार. मग ते प्रेमाभक्ती नसल्यास परमेश्वर प्राप्ती होणार नाही. प्रेमाभक्तीचंच नाव दुसरं रागभक्ती. प्रेम अनुराग जन्मलाखेरीज भगवान लाभ होत नसतो.
ईश्वराविषयी प्रीती हृदयात न उद्भवल्यास त्याचं दर्शन घडणं त्रिवार शक्य, म्हणजे अशक्य अशक्य अशक्य, त्याला त्रिवार शक्य म्हणतात. नाही 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 की नाही. म्हणजे मग कुठे आहे ईश्वरप्रेम, भक्ती, रागभक्ती, प्रेमाभक्ती वगैरे, त्या दिशेने आपल्या सगळ्या वृत्ती काय झालं पाहिजे, त्याचं क्रमण झालं पाहिजे, त्या दिशेने त्या चालल्या पाहिजेत की नाही, या अर्थाने की नाही. मग जाऊन शेवटी जाऊन ते तिथे जाऊन ते मिळतं. म्हणून दास मी म्हणजे मी ईश्वराचा दास, मी त्याचा भक्त असा अभिमान, यात काहीच वाईट नाही, उलट त्याने ईश्वर लाभ होतो. आता बदमाशमीमध्ये अभिमान आहे की नाही, इथेही अभिमान आहे. अभिमान म्हणजे अहंकार, गर्व, ताठा की नाही. जसं बालकाचा अहंकार याचाच उल्लेख येतो वचनामृतामध्ये. माझे बाबा, माझी आई, माझं घर, माझी गाडी, असं काहीतरी म्हणतो तो, माझं धोतर, माझे कपडे. पण तेवढ्यापुरतंच असतं, तो काय अहंकार खरा अहंकार नसतो. म्हणजे ज्या अहंकारामध्ये नुकसान होतं की नाही, माणूस आपल्या मूळ गोष्टीपासून दूर जातो, तो अहंकार वाईट आहे. बदमाश म्हणजे त्याला मी आहे, तो पण बदमाश आहे. म्हणजे काय, तुम्हाला तो कळू देत नाही आहे की या जगामध्ये आणखी काहीतरी श्रेष्ठ गोष्टी आहेत. तुला जे माहीत आहे ते फारच कमी आहे, फारच किरकोळ आहे नाही. पण बदमाश तो स्वतःवर तसंच एवढं त्याच्या स्वतःच्या वृत्तींवर, स्वतःच्या संकल्पावर, स्वतःच्या विचारांवर इतका आग्रह असतो, तो इतका आग्रही असतो, स्वमतान्धता ज्याला म्हणतात, एककल्लीपणा म्हणतात की नाही, कट्टरपणा म्हणतात की नाही. इतका आग्रही असतो, आपण दुराग्रही पण म्हणतो त्याला. इतका आग्रह असतो की तो तपासूनच बघत नाही. फलेन परिचीयते की नाही. तुम्ही एंड रिझल्ट बघा. शास्त्र म्हणतं तुम्ही एंड रिझल्ट बघा. गीता म्हणे बघा ना, तुम्ही प्रत्येक ठिकाणी एंड रिझल्ट दाखवले तुम्हाला बघा. गीतेमध्ये कमी कमी 100 ठिकाणी तरी असेल, 700 श्लोकामध्ये तुम्ही ते बघू शकता. एंड रिझल्ट बघा काय आहे, कुठे घेऊन जाईल शेवटी, हे सगळं काही हे कुठे घेऊन जातो. आता मेल्यानंतर तुम्हाला काही कळत नाही आहे तुम्ही कुठे जाणार, पण त्याची वाट कशाला पाहता, इथेच बघा ना. तुम्ही इथेच नरकात जाता की स्वर्गात जाता, इथेच कळतं ना आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गोष्ट जर खरोखर शास्त्रानुसारी असेल, शास्त्रानुसारी कशालाही शास्त्र म्हणून चालणार नाही. तस्मात शास्त्र विधानम ते शास्त्र म्हणजे शास्त्र, हे शास्त्र आहे. भगवद्गीता शास्त्र आहे, सर्व शास्त्रमयी गीता. सर्व शास्त्रांचं सारे गीतेत आहे. वचनामृतात फार सुंदर उल्लेख येतो. गीता सर्व शास्त्रांचं सार आहे, साक्षात वाङ्मयी मूर्ती आहे ती. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की नाही. ते म्हणतात संन्यासावर काही नसेल कारण तो संन्यासी आहे, पण एक गीता असावी, कारण गीता हा परिग्रह नाही आहे की नाही, तो अपरिग्रह आहे की नाही. परिग्रह असू नये, पण गीता परिग्रहामध्ये येत नाही. परिग्रह म्हणजे संग्रह, त्याला परिग्रह म्हणतात. गोष्टी साठवणं, ती वृत्ती, त्याला परिग्रह वृत्ती म्हणतात. आपलं वाटतं हे पाहिजे, मग तेही पाहिजे, तेही पाहिजे, असं आपण गोळा करत जातो, जागा नाही ठेवायला. मग एखादी अलमारी घेतो ठेवायला. तुम्हाला वाटते जॉर्ज बर्नार्ड गोष्ट आहे की मार्क ट्वेन, मला आठवण्याबद्दल बर्नार्ड शॉचं आहे. त्या घरी त्याचा मित्र गेला आणि त्याच्या घरी सगळं खोलीभर पुस्तकं भरली होती. टेबलावर, ते बेडवर, ते जमिनीवर पुस्तकं. ग्रेट मॅन ही वॉज, बिग मॅन, साहित्यिक होता तो. आणि सगळे पुस्तकं. त्याचा मित्र आला, त्याला अरे कुठे जायला जागा नाही, ते सगळे पुस्तकं तुला. तो म्हणा, अरे बाबा मित्रा, एक चांगलं कपाट वगैरे काय येत नाही, कपाटात जळून ठेवा म्हणे ते पुस्तकं. तो शॉ म्हणतो, अरे मित्रा तुझं म्हणणं बरोबर आहे, पुस्तक कोणाकडून उचलून आणता येतात, कपाट थोडीच आणता येतं काही की नाही. त्याने कोणाकडे गेलं, पुस्तक आता घेऊन आला. असे खूप गोळा झाले. पण आपलं जसं पुस्तक घेऊन घेता येत तसं कपाट थोडीच आणता येतं काही की नाही. मी सगळी आणलेली पुस्तकं सगळी कशी आहेत
ती अशीच पळवलेली पुस्तकं डॉक्टर घेऊन परतच केली, विचारत नाही, म्हणून आणतो पुन्हा परत करतच नाही, ती आपली होऊन जातात. असंच परिग्रह म्हणजे संग्रह करण्याची वृत्ती आहे की नाही त्यामध्ये. पण हे संग्रह नाही आहे की नाही, प्रत्यक्ष भगवंताची जवळीक आहे ती. सुहृदम सर्वभूतानां की नाही. सुहृद म्हणजे तुमच्याकडनं काही अपेक्षा करत नाही, त्याला सुहृद म्हणतात. 9व्या अध्यायामध्ये सुहृद शब्द येतो, 5व्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी येतो. तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही. आईवडील लहान मुलांकडनं काही अपेक्षा करत नाही. अगदी छोटं बाळ आहे, आई त्याचं संगोपन करते, शुश्रूषा करते, काय अपेक्षा करणार त्याच्याकडनं? काहीच करता येत नाही आहे की नाही. त्याची सेवा करावी लागते, सगळं त्याचं सगळं करावं लागतं, त्याला काहीच करता येत नाही आणि ते सगळंच करावं लागतं. तेच आहे इथे म्हटलं आहे दास मी, म्हणजे याला माहिती आहे की सगळं काही देवच करणार आहे माझ्यासाठी, मला काहीच करता येत नाही आहे. चाहे तो पार करो, देवा आम्हाला पार करून द्या. आमच्याकडे आम्ही इतके डिपेंडंट आहोत, जसं लहान मुलं असतं इतकं डिपेंडंट असतं, ते परावलंबी असतं की नाही. ते ह्याच्यात आहे, इंदेशचे गौरी पंडित होते, श्रीरामकृष्णांकडे यायचे. इंदेश म्हणजे गावाचं नाव आहे बंगालमध्ये की नाही. खूप मोठे पंडित होते ते यायचे, त्यांना सिद्धी प्राप्त होती. आणि ते आल्यानंतर म्हणजे वादविवाद चालतात ना, शास्त्र चर्चा चालते, मोठे मोठे पंडित असतात निर्णय द्यायला, जसं कोर्टात चालतं तसं. तर ते येताना त्यांच्याकडे एक लोटा असायचा आणि त्याच्यावर कापड असायचं. तो लोट्यात पाणी करायचं, तोंडबिंड धुवायचे ते, आणि जोराने म्हणायचे, हा रे रे लिना लंबो लंबोदर जननिकम या आम्ही शरणम. हे शंकराचार्यांचं स्तोत्र आहे, त्यातला हा भाग आहे, त्यातलं ओळ आहे नाही. हा रे 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 ते म्हटलं की सगळं त्यांच्यात इतकी शक्ती जागृत व्हायची. ते जे दुसऱ्या पक्षाचे असायचे, विरुद्ध पक्षाचे, त्यांची शक्ती कमी होऊन जायची. महाज्यांना कधीच हारायचं नाही, असं ते वर्णन आहे लीला प्रसंगामध्ये. तर ते फार सुंदर आहे. शंकराचार्य म्हणजे काय, शंकराचार्यच आहे ते. निरालंबो, त्यांनी किती सुंदर केला, निरालंबो लंबोदर जननी. लंबोदर म्हणजे गणपती, लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. त्याचं पोट मोठं आहे गणपतीचं, म्हणून त्याला लंबोदर म्हणतात. लंब उदर, मोठं पोट. लंबोदर निरालंबो म्हणजे मी आलंबरहित आहे, मला काहीच आधार नाही आहे. मा तुम्हार वय आम्हाला केव नाही, आई तू सोडून मला दुसरं कोणीच नाही आहे. ती प्रार्थना फार सुंदर आहे, मला दुसरं कोणीच नाही आहे, मी पूर्ण निरालंबो. आलंबन म्हणजे आधार. म्हणजे निरालंबो लंबोदर जननी म्हणजे गणपतीची आई कोण, गौरी पार्वती देवी. मी हे आई, मी निरालंब आहे, लंबोदर जननी. कम या आम्ही शरण, मी कोणाला जाऊ शरण नाही. याला म्हणतात दासमी किंवा संतानमी, दोन्ही एकच आहे की नाही. कोणीच नाही आहे म्हणजे याला आपल्या याची संपूर्ण कल्पना आलेली आहे की नाही. बद्धता काय असते की नाही, बद्ध म्हणजे काय, ही वृत्ती आहे, म्हणजे तरंग आहे, म्हणजे हा एक भाव आहे की त्यामध्ये माणसाला कळतं की खरोखर हे नाही तर आपल्याला कळतं हा बदमाश मी काय म्हणतो, मी वाटेल ते करेल, वाटेल ते म्हणजे बहुतेक वेळी वाईटच करेन, त्याला बदमाश मी म्हणतो. जसं रावण होतं, काही केलं ते, मला काही करू शकतो, तो बदमाश मी आहे, तो मी आहे, प्रचंड मी आहे तो की नाही. कंसाचा मी आहे, त्याने आपल्या आईवडिलांनाच तुरुंगात टाकलं, उग्रसेन. हां, आपल्या बहिणीलाच टाकलं तुरुंगात, आपल्या मेहुण्यालाच टाकलं. वसुदेव देवकी तुरुंगातच होते, कृष्णाचा जन्मच तुरुंगात झाला. आणि सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्यासाठी रावण कोण होता कोणास ठाऊक, तो पुराणातला आहे पण आहे. कंस तोही पुराणातला आहे पण
त्यांनी आहे म्हटलं तर आपलं काही बिघडणार नाही. का तसे लोक असतात की रावणासारखे कंसासारखे आणि आपल्या समाजात असतात, आजूबाजूला पण असतात. इतके मोठे नसतील पण थोड्याफार प्रमाणात असतात की नाही. पण सगळ्यात चांगलं उदाहरण दुर्योधनाचं आहे. नाही तुझं काय अहंकार बाबा, त्याला म्हणतात बदमाश. स्वतः कृष्ण भगवान गेले सगळ्यात शेवटी. सगळे दूत इकडनं पाठवणं गेले आणि तिकडनं पाठवणं. तिकडनं संजयाला, इकडनं तो द्रुपदाचा पुरोहित गेला. सगळे प्रयत्न झाले. आता कृष्ण म्हणतात मी जातो शेवटी, शेवटला उपाय आहे. बघा कृष्ण सगळ्यात शेवटी गेला, लक्षात घ्या. आणि तिथेच मग युद्धाची दुंदुभी हे झाली, सुरू झालं की आता काही युद्ध झाल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. कृष्ण स्वतः तिथे गेला, त्या सभेमध्ये गेला. तिथे सगळे प्रयत्न केले. तुम्ही महाभारत वाचा, सगळे प्रयत्न काहीच सुरलं नाही. दुर्योधन त्याला बांधायला निघाला, दूत आहे त्याला बांधतो येतो. नंतर ते दर्शन वगैरे झालं, कृष्णाने दर्शन वगैरे दिलं. पण तिथे बदमाशमी म्हणजे काय असतो म्हणजे बदमाशमी कुठे आहे? आपल्याकडे आहे, त्याचं दर्शन आपल्याला होत नसेल स्पष्टपणे की नाही, पण त्याला तुम्ही शोधून घ्या की नाही. बाहेर बघितलं की थोडंसं आपल्याला कळतं की असं असू शकतं. स्पष्ट आहे ना, ते डेमॉन्स्ट्रेशन आहे ना की नाही. ते प्रत्यक्ष दिसतंय तुम्हाला. तो म्हणतो, कृष्ण म्हणाला अरे बाबा मी कमीत कमी ना 5 गावं तरी ते क्षत्रिय आहेत की दान घेऊ शकत नाही. क्षत्रियाला जगायला दान घेता येत नाही. 4 वर्णामध्ये क्षत्रियाला दान घेता येत नाही, वैश्यालाही घेता येत नाही आणि शूद्राला घेता येत नाही. फक्त ब्राह्मणाला दान घेता येतं. भिक्षाचर्यम चरंती की नाही. जो देवासाठी असतो, देवाची सेवा करतो, त्याला दान घेता येतं. त्याला बाकी कोणाला दान घेता येत नाही. क्षत्रियाला दान घेता येत नाही की नाही. मग हे जगणार कसे आहे? अरे ना, कमीत कमी हे संपूर्ण भारताचे अधिपती होते, राजस्व यज्ञ केला होता, सगळ्या सम्राटांना जिंकलं होतं यांनी. अरे ना, कमीत कमी 5 गावं तरी दे रे बाबा, फक्त 5 गावं दे की नाही. 5 गावं तर फार सुंदर आहे. युद्धाशिवाय जसं काही काही लोकांची वाक्य प्रसिद्ध असतात ना की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, सुभाषचंद्र बोस वगैरे की नाही. असे बरेचसे असतात, करो या मरो, असे काही ते जगप्रसिद्ध होऊन जातात आहे की नाही. तसे दुर्योधन बदमाश मीच काय प्रसिद्ध झाला आहे की सुईच्या अग्रावर मावेल एवढीसुद्धा जमीन मी युद्धाशिवाय देणार नाही. पराकुटीचा बदमाश हा मी आहे. हा मी म्हणतो आहे. अरे कितीतरी पर्याय आहेत की नाही तडजोड करण्याचे, कोणत्या वापर. आणि पांडव म्हणजे किती महान आहेत ते की नाही. फक्त 5 गावांमध्ये कधीच गद्दारी करणार नाही, विश्वासघात करणार नाही. आणि कौरवांनी आणि दुर्योधनार्थींनी धृतराष्ट्र सतत विश्वासघातच केला जन्मभर की नाही. विश्वासघातच केला, जन्मभर विश्वासघात केला, शेवटपर्यंत विश्वासघात केला. पांडव कधीच विश्वासघात करणार नाही की नाही, कधीच नाही. कारण ते खूप महान लोक आहेत की नाही. पण त्यांनासुद्धा म्हणतो दुर्योधन, सुईच्या अग्रावर मावेल. सुईचं अग्र किती छोटं असतं बघा, किती बारीक सूक्ष्म असतं. तेवढीसुद्धा जमीन मी युद्धाशिवाय देणार नाही. याला म्हणतात बदमाशमी. असू शकतो की नाही. मग हा आहे, मग याला तुम्ही कन्वर्ट करा दासमीमध्ये. म्हणजे दासमी आणि ह्याच्यातला फरक फक्त आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही. इथे एक आणखी आलेलं आहे की हा दासमी आहे, परंतु त्या दासमीमध्ये हा तर प्रश्न आहे. प्रश्नसुद्धा ज्याला काही समजतं त्यालाच तोच प्रश्न विचारू शकतो. नाही तर प्रश्न काही नेहमी विचारता येत नाही. आपल्याला काही समजलं आणि काही समजलं नाही तरच प्रश्न येतात. म्हणून अर्जुनाने बरेच प्रश्न विचारले आहेत गीतेमध्ये. किंबहुना आपलं सगळं साहित्यच प्रश्न आणि उत्तरात आहे. सगळं महाभारत प्रश्नोत्तरच आहे की नाही. सगळेच प्रश्नोत्तराचं आहे आपल्याला. उपनिषद सगळे प्रश्नोत्तर आहेत. म्हणजे बहुतेक उपनिषद काही 2-4 सोडून दिले तर नाही आहे. ईशा नाही आहे, मांडुक्य नाही आहे, पण बघे सगळे प्रश्नोत्तरच वगैरे ह्याच्यामध्ये. म्हणजे प्रश्न तुम्हाला उद्भवतात कारण काही कळलं आहे आणि काही कळलेलं नाही आहे. म्हणजे कळलेलं नाही ते पण कळायला पाहिजे नाही. मग त्याच्यामध्ये कामक्रोधाचं काय होणार? हा दासमी आहे म्हणजे शरण आलेला त्याला दासमी म्हणतात की नाही.
जी हुजूर. मालकाने म्हटलं करायचं, एवढं त्याला माहिती आहे. त्याला पूर्णपणे माहीत झालं आहे 100%. जसं उदाहरण देतो आपण छोट्या बालकाला, त्याला माहिती आहे काय आई करेल तेच करेल, बाय काहीच नाही आहे. ते डोक्यात दुसरं काही विचारच येत नाही, आहे की नाही. काहीच जास्त फक्त जास्त रडायचं माहीत असतं त्याला. काही गैरसोय झाली तर तो रडतो. मी तुम्हाला कळतं की अरे रडला, याला काहीतरी अडचण आहे, त्याला सांगता येत नाही. मी त्याला बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही त्याची समस्या काय आहे. आणि त्याला सांगता येत नाही, बोलता येत नाही, पण त्याला समस्या आहे सगळं आईला कळतं. मग देवाला कळतं. तुम्हाला तुमची समस्या सांगता येत नाही, प्रार्थना करता येत नाही, बोलता येत नाही, जप करता येत नाही, ध्यान करता येत नाही, इतकं सगळं सांगून झालं अध्यात्मामध्ये असं करा असं करा, तुम्हाला देवाचं दर्शन काहीच करता येत नाही ना. त्याचं काय, त्याचं काय म्हणजे त्याच्याला जाणीव आहे. सगळं मला माहिती आहे, मला माहीत नाही असं काही नाही आहे, सगळंच माहिती आहे. मला सगळ्या मोठमोठ्या सगळं सांगून पण झालं आहे, पण करता येत नाही ना. त्याचं काय, जमत नाही ना, त्याचं काय. किंवा मन काही मानत नाही ना, त्याचं काय. मन जुमानतच नाही, त्याच्याविषयी काय आहे. बघा ही सुद्धा एक भूमिका आहे, आणि ही फार मोठी भूमिका आहे, फार महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे असं म्हणू नका की ज्यांना काहीच जमत नाही तेच म्हणतात, शाळा जगत जमून झाल्यानंतर ते म्हणतात, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून लीलाप्रसंगामध्ये गिरीश बाबूंचं ते उदाहरण तर फार छान आहे. गिरीश बाबू फार प्रामाणिक होते. ते म्हणतात मला काहीच जमत नाही आहे, सकाळी देवाचं नाव जमत नाही, संध्याकाळी देवाचं नाव जेवताना जमत नाही, काही म्हणजे जमत नाही. आणि ते प्रामाणिकपणे म्हणतात आहे मला काही जमत नाही, आहे की नाही. आणि श्रीरामकृष्ण म्हणून असं म्हणत आपण काय सगळं जमत नाही काय असे म्हणता येतं. आपण नेहमी म्हणतो ना अरे एवढी छोटी गोष्ट जमत नाही, आणि असं तू म्हणतोय पण जमत नाही म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अप्रामाणिकपणा दिसेल, आहे की नाही. पण श्रीराम माहिती आहे अप्रामाणिक नाही, खरोखरच याला नाही जमत, त्याचे प्रॉब्लेम्स आहे, खरे खरे प्रॉब्लेम्स आहेत. मग तिथे हे आहे, तिथे ती पण एक अवस्था आहे. म्हणजे ज्याला सगळं जमतं, सगळं करतो आहे, पण त्याची तो पण म्हणतो मा आम्ही भक्तिहीन, ज्ञानहीन, साधनहीन, भजनपूजनहीन, आहे की नाही. आमके शुद्ध भक्ती दाव, मला दे शुद्ध भक्ती, मला काहीच येत नाही आहे असं कोण म्हणतं आहे. ज्याला सगळं जमलेलं आहे, सगळे साधना झालं आहे, सगळे प्रत्यक्ष अवतार आहे, ते म्हणतात त्याला महत्त्व आहे. बघा म्हणजे आपल्याला किती म्हणावं लागेल ते, आपल्याला तर खरोखरच काही जमत नाही, आहे की नाही. आपलं असं नाही की जमत नाही आणि आपण असं नुसतं म्हणतो, खरोखरच काही जमत नाही. त्यांना सगळं जमलेलं आहे, सगळं करून दाखवलं आहे, प्रात्यक्ष केलं आहे त्यांनी, सगळं जगासमोर मोठा एक आध्यात्मिक परिपूर्णतेचा एक महान आदर्श आहे. तसा आदर्श जगाला आधी बघायला मिळाला नाही, पुढे बघायला मिळेल का माहीत नाही, पण सध्या तरी असा कोणता आदर्श नाही आहे की ज्यांना काही जमलं नाही, असं काही नाही. आध्यात्मिक इतिहासामध्ये असं उदाहरणच नाही आहे, सगळं त्यांनी केलं आहे. पण तरी म्हणतात मग मी भजनपूजनही नाही, काही भजन झालं नाही, हे झालं नाही आहे, ज्ञान नाही आहे माझ्याकडे, भक्ती नाही आहे, काहीच नाही आहे की नाही, तू आम्हाला दे. त्याला म्हणतात मी आहे तिथे, आहे की नाही. मला काही जमलं नाही, आहे की नाही. माझे दोष देवा तू मनावर घेऊ नकोस, प्रभू मोरे अवगुण चितन धरो, आहे की नाही. आता दोष म्हणजे त्या सूरदासामध्ये दोष नाही आहे, की नाही, पण ती वृत्ती आहे बघा, आहे की नाही. सगळं काही आहे, परिपूर्ण आहे, महान लोक आहेत ते, संत आहेत, की नाही. म्हणजे निर्दोष आहे, निर्दोष मी समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थित, हा गीता म्हणते. ते ब्रह्मणी स्थित आहे, ते म्हणजे ते आपण जे तृतीय पुरुष वापरतो, की नाही, म्हणजे बहुवचन. ते ब्रह्मणी स्थित, ते ब्रह्मात स्थित आहेत. त्याच्यामध्ये कुठेच काय देव एक ब्रह्म कहावत, एक जीव एक ब्रह्म कहावत, एकाला जीव म्हणतात एकाला ब्रह्म म्हणतात, त्यात काही फरक नाही आहे. समदर्शी हे नाम तुम्हारो, आहे की नाही. त्यात काहीच फरक नाही आहे, हे ज्यांना माहिती आहे की नाही. तस्मात ब्रह्मणी ते स्थित, ते ब्रह्मामध्ये स्थित आहे. परंतु त्यांना माहीत आहे हे इथे आहे, छोटीशी रेग येते, इथे म्हटलं आहे की ते एक रेग येते, पाण्यावरची जशी रेग असते ना तशी रेग असते, ती दिसते पाण्यावरची रेग की नाही. पण ती रेग काय थोड्या वेळाने संपून जाते,
पाण्यावर आपण रेख पाडू शकतो अशी दिसते, पण ती पण थोड्या वेळाने दिसेना अशी होते, म्हणजे ती खरी रेघ नसते. तसाच एक जीवाचा, एक भक्ताचा अहंकार असतो, त्याला दासमी म्हटलं आहे. जणू काही तो देवाला आणि तुम्हाला वेगळा करतो, पण ते खरे वेगळे नाही आहे, तिथे खरोखर भेद नाही आहे की नाही. ते म्हणे चाहे तो पार करो, देवा जरा आमचे नाव परतीला लावून द्या की नाही, आमचाही उद्धार करा की नाही. आम्ही कशी असलो, आम्ही अवगुणांनी भरलेलो आहोत. अवगुण म्हणजे इथे या अर्थाने की काहीच तुझी सेवा काही घडली नाही या अर्थाने की नाही. जे मन तुला 100% द्यायला पाहिजे होतं की नाही, हे कोण त्यांचं म्हणतं बघा. तुकारामांचे अभंग फार सुंदर आहे त्या बाबतीमध्ये आहे की नाही. ते त्यांनी बरंच केलं आणि बरंच जमलं आणि त्यांनी आपल्यासमोर मोठं काहीतरी तुम्ही करा, आता अनुसरण करा आहे की नाही. पण ते जेव्हा म्हणतात ते तुका म्हणायचं आहे, ते स्वतःसाठी म्हणतात, ते तुमच्यासाठी नाही आहे. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाता. तुळशीदासांनी रामचरित मानस लिहिलं, कोण वाचणार एवढं मोठं लिहिलं तुलसी लिखे पोथांना, कोण वाचणार, कोणाला एवढा इंटरेस्ट आहे, कोणाला आवड आहे की नाही. ते म्हणते मी स्वांत सुख आहे तुलसीनी स्वतःच्या सुखासाठी अंतःसुख आहे आणि माझ्या मनसुखासाठी केलं आहे. देवाची सेवा घडली माझ्या हातून. त्यांनी कोणी वाचावं नाही वाचा त्याचा प्रश्न आहे, मला त्याची काही देणं नाही आहे. रघुनाथ गाथा तुलसी रघुनाथाची गाथा लिहिली आहे की नाही. कोणी वाचावी, माझं नाव व्हावं, युगानुयुगे माझं नाव राहावं, यासाठी मी काही रघुनाथ गाथा लिहिलेली नाही आहे की नाही. कोणीच ते नाही लिहिली, ते लोकेशनाच्या पलीकडे होते. माझं काही ते नाव मागे ठेवून जावं अशी काही इच्छा. तिथे आपण सामान्य लोक आहोत, सामान्यत्व त्यालाच म्हणतात आहे की नाही. काहीच केलं नाही तरी आपलं वाटतं लोकांनी नाव घ्यावं. आपण ते सगळं करून लोकांनी काय त्याचे देणेघेण नाही आहे. म्हणून त्याला इथे बदमाशमी आणि दासमी की नाही. दासमीमध्ये सगळंच येतं, हे सगळे भाव आहेत. वात्सल्य भाव, संतान भाव की नाही, नंतर सख्य वगैरे असे बरेचसे असतात. पण शेवटी हा दास म्हणजे आपल्याला माहितीतला, जसं दास असतो की नाही, सांगितलं ते करायचं की नाही. म्हणजे आपल्या जीवनाचं जे नियंत्रण आहे, जे आपल्याला थोडंफार माहिती आहे, थोडं माहीत नाही, सगळं देवाच्या हातात आहे. सगळी सूत्र देवाच्या हातात आहे. ज्याला गीतेमध्ये म्हटलं आहे यंत्रारूढ आणि मायेया की नाही. कळसूत्री बाहुलीची सगळी सूत्र त्या बाहुल्यांना जो नाचवतो त्याच्या हातात असतात. त्या नाचतात, दिसतात, सगळं आहे. तुम्हाला त्या सूत्र दिसत नाही, ते बोटं दिसत नाही, ते फक्त नाचणाऱ्या बाहुल्या दिसतात. परंतु जे दिसतं आहे तेच असतं आहे, जे दिसत नाही तेच खरं आहे, जे दिसतं आहे ते बरोबर नाही आहे. त्या नाचतात ते खरं नाचत नाही आहे. कारण काय, ते यंत्रारूढ आणि आहे की नाही, त्यांना नाचवणार आहे. तसंच ह्या भक्ताला कळतं की मला कोणीतरी संचालित करत आहे, नाचवीत आहे, आणि त्याच्यात इशाऱ्याबरोबर नाचतो मी नाचतो आहे, हे पण बरोबर नाही आहे. मी नाचतो तर मी केव्हाही नाचू शकलो असतो, माझ्या इच्छेप्रमाणे नाचू शकलो तसं नाही आहे. यालाच मोठी साधना म्हटलं, ही अंतिम साधना आहे की नाही. त्यालाच म्हणत आहे, आपण गेल्या वेळी बघितलं एफर्टलेसनेस म्हणजे तुम्ही काही प्रयत्न करत असं नाही आहे. प्रयत्न सगळं चालू आहे, पण तुम्हाला माहिती आहे प्रयत्न. आता मुलाचं काय अर्थ आहे, मुलाचं अडलं असतं तो तगच धरू शकला नसता आहे की नाही. त्याचं काहीच अडत नाही आहे, ते सगळंच केलं जातं. जे मोठ्यांचं होतं ते सगळं लहानांचंही होतं. काही म्हणतं काही अडत नाही आहे मी नाही, काही अडू शकत नाही, तो तगच धरू शकणार नाही आहे की नाही. पण तग धरतो, आपणही लहान होतो, आपण मोठे झालो. पण तिथे फरक आहे बघा, त्याला खरोखरच काही करता येत नाही. त्याला प्रत्येक गोष्ट त्याला करून द्यावी लागते की नाही. फक्त उदाहरण आहे की नाही. तसंच देवाचा आपला संबंध आहे की नाही. प्रत्येक गोष्ट तो करतो की नाही, आपण काहीच करत नाही. पण ही उपलब्धी आहे, हे अचिव्हमेंट आहे की नाही. आणि हेच खरं अचिव्हमेंट आहे. तुम्हाला कळते खरोखरच काही आपलं
काही दिसतच नाही तो करतोय म्हणून. मग काय तरी हा असतो म्हणून महा शुद्ध भक्ती दे. शुद्ध भक्ती म्हणजे ते भेसळ नाही आहे, खरं प्रेम. त्याला कळतो खरोखर म्हणजे त्या तुम्ही लक्षात घ्या, छोट्या बाळाचं आईवर किती प्रेम असतं की नाही. त्याला शुद्ध भक्ती म्हटलं आहे, शुद्ध प्रेम म्हटलं आहे. त्याला दुसरं काही माहीत नसतं. तो थोडा मोठा मोठा होतो, ते प्रेम हळूहळू कमी होत जातं. हा भाग वेगळा. नंतर जितका मोठा तितकं प्रेम कमी होत जातं. म्हणजे त्याला तो कनेक्शन जे आहे, संपर्क आहे, त्याला तो कमी कमी होत जातो. तसं त्याचं प्रेम कमी होत जातं. आता काही त्याला म्हणा प्रेम कमी म्हणा, आणखी काही म्हणा, पण तसं आहे. पण ते अगदी छोट्या बाजू किती असतं, त्याला काही दुसरं काहीच माहीत नसतं आई सोडून. त्याला शुद्धा भक्ती म्हटलं आहे. आम्ही काही पूजनहीन, असाधनहीन, ज्ञानहीन, काहीच नाही, मला शुद्ध भक्ती दे. ती शुद्ध भक्ती आहे. त्याला म्हणतात काय, हा बदमाशमी संपूर्णपणे लयाला गेलेला आहे. जसं विदुर होते महाभारतामध्ये की नाही, पांडव होते, द्रौपदी होती, कुंतीचं फार सुंदर उदाहरण आहे की नाही. भागवतामध्ये याचं फार सुंदर उदाहरण आहे की नाही. ती इतक्यापर्यंत जाते, मला देवा कष्ट येते का. मला कळतं की जेव्हा कुंती जीवनात दुःख कष्टच आहे जन्मभर. तिला एक अनुभव आला की जेव्हा मला दुःख कष्ट तेव्हाच फक्त देवाची मला आठवण येते, मला देव जवळचा वाटतो आहे की नाही. पांडवांनी खूप दुःख कष्ट सोसले आणि ते काय म्हणतात, त्यांना त्यांचं एक वैशिष्ट्य आहे पांडवांचं, त्यांना कृष्णाशिवाय आम्ही अनाथ आहोत. त्यांच्या बाजूला कोणीच नव्हतं, पांडवांच्या बाजूला कोणीच नव्हतं, फक्त हा कृष्ण उभा राहिला की नाही. हे फार सुंदर आहे. म्हणते त्यांचा जे संबंध आहे पांडवांचा आणि कृष्णाचा महाभारतामध्ये फार सुंदर आहे ते की नाही, फारच छान आहे. त्यासाठी तरी महाभारत असायला पाहिजे नाही. ते कृष्णाचं चरित्र आहे. ते जसं रामायणामध्ये रामाचं चरित्र आहे, तसं महाभारत कृष्णाचं चरित्र आहे. असं कोण म्हणतं आहे, असं व्यास म्हणतात आहे, मी नाही म्हणत की नाही. कृष्णाचं चरित्र समजून सांगण्याला महाभारत दिल्या गेलं प्रत्यक्ष व्यास म्हणतात. अनुक्रमणिका पर्वामध्ये आहे ते, आदी पर्वामध्ये की नाही. तिकडे कोणी लक्षच देत नाही की ते काही पांडवांनी कौरवांचं युद्ध सांगण्यासाठी महाभारत नाही आहे, कृष्णाचं चरित्र सांगण्यासाठी. कृष्ण हा युगपुरुष आहे, चरित्र आहे, ते मुख्य चरित्र. रामायणामध्ये रामाचा मार्ग आहे म्हणजे मार्ग, जसं महाभारत म्हणजे कृष्णाचा मार्ग आहे. तो कृष्ण कसं वागला, कृष्ण कसा वागला की नाही. प्रत्येकाला त्याची कशी जागा दाखवायची हे कृष्ण रामायणामध्ये सगळं आदर्श आहे. असो, तो विषय वेगळा आहे. आपण आता पुढच्या वेळी बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.